काका तुमच्याशी आता बोलताना एक गोष्ट रिअलाइज झाली की आपण स्वामींच्या बरोबर जो आपलं नातं इस्टॅब्लिश झालेलं आहे ते आपण नातं आपण कसं जपावं, स्वामींशी आपण कसं वागावं ह्याच्याबद्दल थोडं सांगा. कारण तुमच्यासाठी ते आता आजोबा आहेत, पण ती जी प्रोसेस आहे ती खूप लांब प्रोसेस असणार. ती आम्ही अँटिसिपेट करू शकत नाही. तुम्ही डायरेक्टली सांगता की हे आजोबा आहेत माझे. ही प्रोसेस काय असते आणि दुसरं की आपण असं वागू किंवा वागू नये की आपले सद्गुरू आपल्याशी नाराज होतील. जर आपले सद्गुरू आपल्याशी जर चांगले वागत असतील तर आपण त्यांना आपल्या लेवलपर्यंत आणायचं नाही याच्याबद्दल. आणि ते खूप मोठा डेंजर झोन आहे तो, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. 3-4 प्रश्न एकदम आहेत. पहिलं सद्गुरूंचं नातं जे मला भावलं, मला कळलं ते सांगतो की जेव्हा मला माझे फिजिकल फॉर्म मध्ये भेटलेले सद्गुरू म्हणजे अनिरुद्ध जोशी किंवा बापू ज्यांना मी म्हणतो, त्यांच्या प्रत्येक डिस्कोर्स मधनं सगळं ऐकायला मिळायचं. वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला मिळायच्या. पण मी घरी येताना आणि रात्री झोपताना हा विचार करायचो की जगात एवढी माणसं आहेत, त्यातला मीच का निवडलो गेलो आणि मलाच का हे ऐकायला मिळालं. मी ज्या कॉलनीत राहायचो तिकडे 303 फ्लॅट्स होते, जवळजवळ 2,500 ते 3,000 लोक राहायचे. पण त्यातले मलाच का जायला मिळालं आणि माझ्याच कानी हे का पडते, हे जेव्हा प्रश्न, तेव्हा मला ह्याचं उत्तर कधीच नाही मिळालं की तू का म्हणून. मग मी ह्या प्रश्नावर आलो की काय मिळालं, कंटेंटवर गेलो आणि मग मला खूप काहीतरी मिळायला लागलं. इतकं की त्याच्यातनं मला हे कळायला लागलं की जेव्हा जेव्हा मला जी गोष्ट ऐकायला मिळते किंवा कुठचीही गोष्ट ते सांगायचे त्याच्यात माझं क्लिन्झिंग होते. म्हणजे मला धुवून काढतायत, अक्षरशः धुवून काढायचं. म्हणजे तो धोबी घाटावर कपडे आपटतो ना, तसा आपटलाय मला. अगदी सांगायचं असेल तर मी 60 सिगरेट ओढायचो आणि ते सुद्धा चेन स्मोकर होतो. प्यायला बसल्यानंतर खूप प्यायचो. नॉनव्हेजचं पण खूप आवड. पण हे एका क्षणात गेलंय. एका क्षणात म्हणजे मी मागे येऊन बघितलं पण नाही, सिगरेट उडवून दिली, आजपासून हे खाणार नाही, दारू पिणार नाही, इतकं. मग हे का होऊ शकतं, तर त्यांच्याबरोबर सद्गुरूंबरोबर 10 महिन्याचा जो काही सानिध्य होतं आणि त्यांचे प्रत्येक शब्द मी कुठेच पडू दिला नाही. त्या काळात मी, आता मला नाही आठवत, पण त्यांनी दिले प्रत्येक शिकवलेली गोष्ट मी पाळली आहे. मग हँडओव्हर जेव्हा झाला, वैशाख पौर्णिमेला हँडओव्हर होतो की प्रत्येक सद्गुरू आपले एकमेकाला हँडओव्हर करतात, हे त्यांच्याच एका डिस्कोर्स मध्ये मला ऐकायला मिळालं. मग हँडओव्हर करतात म्हणजे काय, तर हिमालयात हे सगळे रात्री 12 वाजता भेटतात आणि ते ठरवतात की माझा भक्त तुझ्याकडे येणार, तुझा भक्त इकडे जाणार. काही जण एथिस्ट होतात, अभक्त पण होतात की ज्यांचा देवावरचा विश्वासच निघून जातो. पण काही जण माझ्यासारखे असे होतात की काही होऊन देत तिकडे जगात, माझा विश्वास अजून दृढ होत गेला. इतका की म्हणजे मला गंधऱ्यांसारखे गुरु मिळाले. गंधऱ्यांनी मला तर काय म्हणतात, एकदा मी आणि ते एकटेच होतो आणि मग त्यांनी मला स्वामींना हाक कशी मारायची, आधी स्वामीमय कसं व्हायचं, म्हणजे सतत स्वामींचा विषय घ्यायचा, सतत स्वामी, जे काही तुझ्या आयुष्यात घडतंय ते स्वामींमय, काही असून देत, तर असा विचार कर म्हणून सांगायला लागला. आणि मग एक दिवस ते मला म्हणाले की स्वामींना बोलवायचं कसं, हाक कशी मारायची. मग ते म्हणाले ठीक आहे, मी आज तुला शिकवतो आणि मग आज तेही तुम्हाला सांगतो की हा असं फार लोकांना हे मिळालं नाही ऐकायला, पण आज मी तुम्हाला ऐकवतो की स्वामींना बोलवायचं तर कसं बोलवायचं. ही पद्धत आहे त्यांना बोलवण्याची. पण दरवेळी मी समजा आता इथे बसलोय तर इतक्या जोरात मी त्यांना हाक मारू शकत नाही ना.
मग काही विशिष्ट पद्धत आहे की तुम्ही स्वामींना हाक मारू शकता, त्या आपोआप गंधर्वांमुळे मला मिळत गेल्या. सुरुवातीला त्याची भीती वाटायची की आपण हे समजा असं हाक मारली आणि स्वामी समोर प्रकटले तर काय. पण अल्टिमेट गोल तुमचा हाच आहे ना की मला त्यांचं दर्शन व्हावं. मला तर बायको सांगायची की नेहमी स्वामींचं दर्शन झालं तर त्यांना सांगावं की आपण लघु रूपात तुम्ही दर्शन द्या, म्हणजे जे मला दिसेल, मला परवडेल, माझ्या नजरेला. मी त्यांना सांगायचो कसाही दिस, मी आयुष्यभर त्याच्यासाठीच तरसलोय. त्यामुळे मग ते वेगवेगळ्या फॉर्म्स मध्ये आत्ता मला भेटतात. म्हणजे माणसं वेगवेगळी भेटतात, अकस्मात भेटतात, म्हणजे काहीच विचार करायची गरज नाही अशी माणसं आयुष्यात येतात आणि सांगतात अरे तुला अमकम हवंय काय, माझ्याकडे आहे. मग मला विचार येतो ह्याला कसं कळलं मला ह्याची गरज आहे म्हणून. तर उदाहरण सांगायचं असेल थोडंसं विषयांतर, पण आम्ही या नवीन घरात आलो तेव्हा आम्हाला पहिल्यांदा ऍड्रेस बदलायचा होता. ऍड्रेस बदलायचा होता तर माझ्या आयुष्यात अशी 2 माणसं आली अचानक, ज्यांनी इतकं सहज इकडचा ऍड्रेस बदलण्यासाठी मदत केली. बरं, ती सुरुवात झाली माझ्या बँकेपासून. त्यांनी तर विचारलं पण नाही की तुमच्याकडे पहिले डॉक्युमेंट्सच नाहीयेत सर, पण त्यांनी तर सहज माझा पत्ता बदलून दिला, तो एक एव्हिडन्स झाला. असं करत करत माझ्याकडे बाकीचे सगळे एव्हिडन्स झाले. ही जी माणसं त्यांनी पेरली आहेत, ही माणसं आपल्या आपण आली. पासपोर्ट रिन्यू करायचा होता, नवीन करायचा होता म्हणून पोलीस इन्क्वायरी झाली, तर तिकडचा माणूस एक बापू भक्त निघाला, एक स्वामी भक्त निघाला. आता गंमत नाहीये का, त्यांनी तर माझी डॉक्युमेंट्स पण नाही बघितली. ते म्हणाले जाओ तुम्ही, करतो, तुमची सगळी कामं झाली, तुमचा नवीन फ्रेश पासपोर्ट पण येणार. माझ्या बायकोला तर पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा नाही बोलवलं भेटायला. ते म्हणाले की नाही नाही आम्ही करतो, इकडनंच व्हेरीफाय करतो, तू नको काळजी. ही जी माणसं आपल्याला भेटतात ही फक्त त्यांच्या कृपेनेच. मग मी ती स्वामी आहेत ह्या दृष्टीनेच बघतो. मी ती अमका माणूस म्हणून माझ्या आयुष्यात आलाय, तमका माणूस म्हणून माझ्या आयुष्यात आलाय, ही बाई म्हणून माझ्या आयुष्यात आलं, हे नाही बघत. तर हे मला तुम्हाला सांगायचंय. आता तुमचा दुसरा प्रश्न काय होता सांगा, आठवण करायला. सद्गुरू आपल्याशी चांगले वागतात. कित्येकदा सद्गुरू आपल्या खांद्यावरती हात ठेवतात, काय रे कसा आहेस बाळा. त्याचा आपण खूप लोक असं गैरसमजूत करून घेतात की आपण त्यांच्या खूप जवळ गेलो आणि ते आपण त्यांना आपल्या लेवलवरती ड्रॉ करायला बघतो. ही चूक, हे आपल्याला नंतर रिअलाइज होते चूक केलेली आपण, पण कित्येकदा जणांना ती रिअलायझेशन खूप उशिरा होतं. त्याच्याबद्दल थोडस सांगा. आता सद्गुरू ज्यावेळी तुम्हाला हँडओव्हर करतात, म्हणजे माझं हँडओव्हरच झालंय ना, बापूने हँडओव्हर केलं माझ्या स्वामींकडे. आता मला जेव्हा कळायला लागलं की मला संकेत येतात किंवा कळतात की कोणाबद्दलचा निरोप आहे, मग मी त्याला फोन लावून सांगतो किंवा काही असेल, तर याची नेक्स्ट पायरी ही आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे की नेक्स्ट पायरी अहंकार. 101% नेक्स्ट पायरी अहंकार. बघ मी कसं सोडवलं, बघ मी त्याला कसं, त्यांचा प्रॉब्लेम कसा सुटला, बघ मला निरोप कसा कळला, आणि बघ त्यांच्या आयुष्यात कसं फुलबाग काय म्हणतात लावून दिली आहे. बघ, बिलकुल नाही. माझं काम एवढंच आहे की निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा. मी पोस्टमन आहे. त्यानंतर त्यांना हे सांगणं चुकीचं आहे किंवा मी स्वतः विचार करणं पण चुकीचं आहे की मला त्यांचा निरोप कळला, तो ज्याच्यासाठी होता त्याला मी पोचवला आणि माझ्यामुळे कुणाच्या तरी आयुष्यात काहीतरी घडलंय. हे एकदम चुकीचं आहे. मी फक्त स्वामींचा निरोप तिथपर्यंत पाठवून देतो. त्याच्यानंतर स्वामींना हे वाक्य सांगतो की मी पत्र पाठवलंय,
ते वाचतील की नाही हे त्यांचं कर्म आहे, पण मी त्यांच्या घरात पोस्ट केलंय याचा अर्थ त्या माणसाने त्याचा बोध घेतला आहे की नाही, त्यांनी त्याचा अर्थ नीट लावला आहे की नाही, त्याचा अर्थ कसा तो घेतोय, या सगळ्यामध्ये मी कधीच नाही पडत. मी माझं मन त्या मिनिटाला ब्लँक करून टाकतो, स्वामींचे आभार मानतो की कुणाच्या तरी आयुष्यात काहीतरी आता नक्कीच बदल घडणार आहे. तो बदल त्यांनी इमिजिएट करावा किंवा त्याच्या प्रारब्धाप्रमाणे त्याला लगेच मिळणार आहे, नंतर मिळणार आहे, काही दिवसाने मिळणार आहे, पण त्याच्यासाठी श्रम तर करशील की नाही, नामस्मरण तर करशील की नाही, काही दिवस हे माझ्या आयुष्यात आले त्याचे आभार तर मानशील की नाही. स्वामी माझ्या आयुष्यात आले, आधी मी ओळखत नव्हतो, कुणामुळे तरी आले, आता मी त्यांचं नामस्मरण करायला पाहिजे. मी दोन दिवस 2 तास करतो, आता 4 तास करायला पाहिजे. ह्याच्यावरनं एक गोष्ट सुचली, ती अनायसे सुचली आहे ते सांगतो. माझ्या आयुष्यात अशी एक घटना घडली की आमचा मुलगा कुठच्या साईडला जायला पाहिजे, कुठची फॅकल्टी घ्यायला पाहिजे, असा एका थ्रेशोल्डवर आम्ही दोघं वरदे दाम्पत्य होतं. आणि तेव्हा आमच्या आयुष्यात अचानक एक मुलगा आला. तो म्हणाला, अरे तुला प्रॉब्लेम आहे का, मी तुला सांगतो, अमक्या अमक्या बाईंकडे जा. मग बँड्राला तारा दाभोलकर म्हणून होत्या, आम्ही त्यांच्या घरी पोचलो. तारा दाभोळकरांच्या घरी गेल्यानंतर ती स्वामींशी पण बोलायची आणि शांतादुर्गेशी पण बोलायची. शांतादुर्गा ही माझी कुलदैवत. आणि मला त्याच वेळी कळलं की स्वामी आणि शांतादुर्गेचं नातं काय आहे. तर स्वामी शांतादुर्गेला नाथ म्हणतात. तर ती जी नाथ आहे तिच्याकडे मी गेलो, तर मी अल्टिमेटली कोणाकडे गेलो, कारण माझी कुलदैवत शांतादुर्गा आणि ती कोणाला हाक मारते, तर आजोबा म्हणून हाक मारते. मग माझ्या तोंडात काय यायला पाहिजे, तर मला अनायसे आजोबा आजोबा यायला लागलं. मग आता काही म्हणतो, आबू आजू काय वाटेल ते येतं, पण ते आता माझं बॉन्डिंग त्यांच्याबरोबर झालेलं सुंदर बॉन्डिंग आहे. तर तिथे बसलं असताना तिने माझ्या मुलाला कुठे जायला पाहिजे हा प्रश्न सोडवला. पण एक वेगळीच गोष्ट आमच्या दोघांच्या आयुष्यात घडली. ते म्हणजे माझी बायको त्यांना प्रश्न सांगत होती की असं असं आम्हाला 1-2च प्रश्न आम्ही विचारले, फार विचारलेच नाहीत. पण ते उत्तर देताना अचानक त्या बाई म्हणाला माझ्याकडे बघून की तुझ्या खिशात माळ आहे, ती माळ मागतोय. आणि ती म्हातारा म्हणायची त्यांना, ती म्हातारा माळ मागतोय तिच्याकडे. आणि म्हातारा ऐकल्यावर माझ्या पोटात गोळा झाला. मग मी त्यांना म्हटलं, म्हातारा कोणाला म्हणताय, तर अक्कलकोट स्वामी, तो म्हाताराच आहे. असेच करतात, मध्ये मध्ये हिच्याशी बोललं की ते मध्ये मध्ये बोलतात आणि त्याच्याशी बोललं की ही मध्ये मध्ये त्रास देते. म्हणून मी माझ्या खिशातली माळ दिली. ती माळ मला आणि बायकोला सोडून कोणालाच माहित नाही की ती अशी विशिष्ट माळ आहे म्हणून. ती तिने बघितली आणि स्वामींच्या पायाकडे ठेवली. मग आम्ही घरी निघताना परत दिली. पण स्वामींचा निरोप काय होता तो ऐका. स्वामींनी तिच्या थ्रू मला निरोप दिला की तू ही माळ अशा पद्धतीने ओढलीस तर मी ती अशी काउंट करीन, इतक्या वेळा तू म्हटलीयस असं. मी घरी आल्यानंतर मला मेडिटेशन मध्ये कळलं की हे जर असं म्हणतायत तर मी त्या माळेचा मेरूमणीच काढून टाकला आणि तो त्यांनाच देऊन टाकलाय. आज माझ्या माळेला मला वाटतं मी जगातला एकमेव असेन की ज्याच्या माळेला मेरूमणीच नाहीये. आणि मी ती ओढतो अशी की मलाच माहित नाही मी किती माळा ओढल्या आहेत. त्यामुळे मीच त्यांना सांगितलंय, आता मोजायचं काम तुझं, बाकीचं काम माझं आहे. त्यामुळे मी सतत ती माळ, त्याला मेरूमणीच नाहीये, मी दाखवीन पाहिजे तर तुम्हाला. आणि मी ती माळ ओढतो जेव्हा कधीही, तेव्हा मला कळत नाही मी किती वेळा ती माळ ओढली आहे आणि किती वेळा माझा जप झालाय. तो सगळा जप स्वामी त्याचा काउंट ठेवतात. त्यामुळे हा एक भाग. पुढचा प्रश्न काय होता तुमचा? वैशाख पौर्णिमेला. तर वैशाख पौर्णिमेला हे मला बापूंनीच सांगितलेली गोष्ट आहे, पण आपण त्याचा संकेत कसा ओळखायचा. तर वैशाख पौर्णिमा रफली मे महिन्याच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात येते.
तर ह्या पौर्णिमेच्या दिवशी काय घडतं, तर हिमालयात सगळ्या विभूती एकमेकाचे भक्त अदलाबदल करतात. अदलाबदल करतात म्हणजे आपल्याला दिसून येईल काही दिवसापूर्वी साईबाबांचा भक्त आता गजानन महाराजांकडे गेलाय, गजानन महाराजांचा भक्त स्वामींकडे आलाय, स्वामींचा भक्त आणि कुठेतरी गेलाय. ही ऍडजस्टमेंट नसते. यांचा अभ्यास जेव्हा मी करत गेलो, म्हणजे अशी शिफ्ट झालेली लोक माझ्या आयुष्यात पण खूप आली. पण मग मी त्यांचा अभ्यास केला, त्या भक्तांचा, की गजानन महाराजांचा स्वामींकडे का आला. तर अचानक त्यांनी घर विकलं आणि ते दुसरीकडे राहायला गेले, जिथे गजानन महाराजांचा मठच नव्हता आणि स्वामींचा मठ जवळ होता. मग ते स्वामींच्या मठात जायला लागले आणि त्या स्वामी भक्त आहेत. म्हणजे ते त्यांचा मेन गजानन महाराजांना विसरले नाहीयेत. ते गजानन महाराजांची पण भक्ती करतात आणि स्वामींची पण भक्ती करतात. पण आत्ता त्यांच्या तोंडी स्वामींचंच नाम येतं, पण ते गजानन महाराजांना विसरलं नाहीये. आणि तसंच साईबाबांचं किंवा स्वामींचं, तुम्ही जिथे विसिनिटीमध्ये जवळपास जो विभूती आहे तिकडे तुमचं पोस्टिंग होतं, हे सुद्धा आपल्या लक्षात येत नाही. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. हे जे बारकावे दर मिनिटाला, इंग्लिशमध्ये हे एक गोष्ट आहे की यू शुड लिव्ह द मुवमेंट. ती मुवमेंट मी कधीच नाही सोडत, कधीच नाही सोडत. त्या मुवमेंटमध्ये मी आणि स्वामी, मी आणि स्वामी, मी आणि स्वामी. मग मी त्यांना सांगतो, कडेवर घेऊन फिर, मला मांडीवर घेऊन बस. त्यामुळे वैशाख पौर्णिमेला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी घडतात ना, त्यावेळी आपण त्या रात्री तर कधीच, जसं कोजागिरी पौर्णिमेला पण आपण झोपायचं नाही, ती लक्ष्मी फिरत असते. पण त्यावेळी जग झोपतं ना, तुम्ही आतून जागे राहा. लोकांना तुम्ही झोपलेले दिसाल, पण तुम्ही इथून जागे राहा. माझी झोप तर फक्त 2.5 तास आहे. थोड्या वेळ झोपलं की हे पाय असा उडवतील, नाहीतर हात कुठेतरी उडेल, नाहीतर अंगठा काय झटका लागेल. आधी भीती वाटायची काय झालंय, आता कळतं की हे झोपू देत नाही हा. मग काही नाही, फ्रेश व्हायचं, नाही तर तसंच झोपायचं आणि सुरू करायचा जप. त्यामुळे तुम्ही दिवसभर किती फ्रेश राहता, त्यांच्याबरोबर राहता, त्यांच्या सानिध्यात राहता. आणि कशाच नाही, मी तर टीव्ही नाही बघत, न्यूज पण नाही बघत, काहीच नाही बघत, कारण त्यांनी मला काहीच मिळणार नाहीये. माझ्यावर मी असा वागतो म्हणून माझ्यावर हसणारी लोक शेवटी माझ्याच सानिध्यात येतात आणि मला सांगतात, अरे असा असा प्रॉब्लेम झाला, काहीतरी कर ना माझ्यासाठी. मग मी स्वामींना सांगतो, आबू कर आता काहीतरी यांच्यासाठी, चुकला होता रस्ता, इधर आया है अभी कुछ कर. मग काही दिवसात कळतं की त्यांनाही मार्ग मिळालाय, काही तासात मार्ग मिळालाय. पण मग त्यानंतर ते पुन्हा स्वामींना धरतात की नाही हे मी नाही आता बघत. मग त्यांचं काम आहे ना की स्वामींना आता आपण स्वामी भक्तीकडे वळायला पाहिजे. आपलं 1 माळ झाली, आता 3 माळा असायला पाहिजेत, मग बोटांच्या पेरावर असायला पाहिजेत, मग जिभेवर असायला पाहिजेत, मग बेंबीपासून यायला पाहिजे. असा जप करायला तुम्हाला कशाला कोण लागतं ना. बरं, ह्या युनिव्हर्सिटीमध्ये ना डोनेशन, ना फॉर्म, ना कोणाचं तरी शिफारस पत्र, काहीच लागत नाही, काहीच लागत नाही. पण फुकटचं असल्यामुळे त्याचं मूल पण नाही ना. किंमत मोजली की सगळेजण धावपळ. कशाला पाहिजे, आत्ताच पकडा असं मी दोघांना. तुम्ही मला विचारलं तर आत्ताच धरा स्वामींना. ठीक आहे, रात्री 20 मिनिटं करा, 25 मिनिटं करा, त्याचा 1 तास कधी होईल कळणार नाही. मी तर बायकोची मस्करी करायचो, लग्न झाल्यानंतर बोटावर असं ती मोजायची. मग मी तिला चिडवायचो, काय ग स्कोरिंग कसलं चाललंय. मग एक दिवस तिने मला जप सांगितला, अमका अमका जप करते मी स्वामींचा. म्हटलं मी करू का. कर म्हणाली. कर म्हणाल्यानंतर आजपर्यंत मलाच माहित नाही मी किती जोर लावलाय तो. आणि मग थोड्या दिवसांनी सांगतो काय, उठवतात, चल. मग 2:30 वाजता कधी केव्हाही उठवतात. दुपारी सुद्धा झोपायला 10 मिनिटं असं डुलकी मारायला दिली तरी नाहीच. पण ठीक आहे ना, तुम्हाला असं मी असा हवा तर असाच. ह्या आणि मी मगाशी
ताई म्हणाला की शारण्य भाव पाहिजे. हे असं करता करताच कळे ना मला की कुठचा भाव कुठचा काय आहे आणि काहीच माहित नाही मला. आत्ता पण मला हे सांगताना सुद्धा जराही असं काही वाटत नाही किंवा त्यांच्या सिक्रेट्स पण मी काही सांगितले नाहीये, कारण काही गोष्टी माझ्यात आणि त्यांच्यात किंवा मला अलाव नाही केलाय. ज्यावेळी सांगतील त्यावेळी सांगेन. काका, तुम्ही वेळ दिला, खूप धन्यवाद. नमस्कार. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा